रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. वेणू वाजवी वृंदावना, वेणू वाजवी वृंदावना. वृंदावना गोधने चारिता आहे, सावळा गे माय. रूपे सुंदर सावळा गे माय, सावळा गे माय. तर असा आपला हा निळा सावळा मनमोहन श्रीकृष्ण आणि ह्याची इतकी विविध रूप आपल्या सगळ्यांचा हा लाडका आहे अर्थातच. सगळ्यात प्रथम सर्वांना जन्माष्टमीच्या आणि उद्याच्या गोपाळकाल्याच्या खूप शुभेच्छा. तर आजच्या ह्या भागामध्ये आपण श्रीकृष्णाची आपण लहानपणी ऐकलेली काही गाणी गुणगुणणार आहोत आणि त्याबरोबर बनवणार आहोत आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला आवडणारा त्याचा एक मस्त आवडता पदार्थ. आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला आवडणारं मिठास दही. तर असा आपला हा लाडका श्रीकृष्ण आणि त्याची नावंही किती हो, रूप अनेक, नावं अनेक. श्रीकृष्ण ह्या नावातच सर्वांना आकर्षित करणारा, साऱ्या विश्वाला मोहून टाकणारा असा जादूगार आहे तो. तर मंडळी, आज आपण आपल्या ह्या लाडक्या श्रीकृष्णाची आपण लहानपणी ऐकलेली काही गाणी, त्या गाण्यांना आपण उजाळा देणार आहोत. आणि ही गाणी म्हणजे आपण नाही का सगळे मित्रमैत्रिणी जमल्यावर थोडंसं असं काहीतरी गुणगुणतो ह्या धर्तीवर आहेत. बघा, लहानपणापासून आपण जी गाणी ऐकतोय ना, ती गाणी आपण कुठे ऐकली हो, आठवते का? सकाळी उठल्यापासून आपला तो रेडिओ सुरू असायचा, म्हणजे पहाटेपासून तो रेडिओ सुरू असायचा आणि शाळेत जाईपर्यंत तो रेडिओ सुरूच असायचा. त्या रेडिओवर काय विविध प्रकारची गाणी आपण ऐकलीत. बरं, संध्याकाळी खेळून आल्यावर पण तो रेडिओ सुरू असायचा आणि त्याच्यावर काय सुंदर सुंदर गाणी आपण ऐकायचो. म्हणजे या रेडिओने अक्षरशः आपल्या बालपणावर ते गाण्याचे संस्कार केले. म्हणजे मी एखाद्या गाण्याची ओळ जर म्हटली ना, तर पुढची लगेच तुम्ही सांगाल. मी तर म्हणेन आपली पिढी सगळ्यात भाग्यवान. म्हणजे तो सुवर्ण काळ पण आपण बघितला आणि आताच हे इंटरनेट वगैरे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ही टेक्नॉलॉजी सगळं काही आपण एन्जॉय करतोय. बघा, आहोत की नाही आपण भाग्यवान. आणि गाणी म्हणण्याच्या आधी सगळ्यात पहिले मला शतशः, म्हणजे शतशः का मी तर म्हणते कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम करायचंय त्या सगळ्या अलौकिक प्रतिभावंतांना. म्हणजे काय दर्जाचं काम करून ठेवलंय हो त्यांनी. पहिलं गाणं आपण जे म्हणणार आहोत ते आपण अगदी लहान असल्यापासून शाळेपासून ऐकतोय. म्हणजे काही जणांच्या तर मला वाटतं शाळेमध्ये पण प्रार्थना म्हणून ते म्हटलं जायचं. गेस करा कोणतं? केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. आठवलं? किती वेळा ऐकलं असेल हे गाणं. मला वाटतं रोजच लागायचं रेडिओवर, नाही? मैत्रिणींनो, असा हा आपला लाडका श्रीकृष्ण म्हटला की रंगांची उधळण ही आलीच नाही का. म्हणजे त्याच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा सगळेजण किती आनंदी होत असतील, कल्पना करा. कोणतं गाणं आठवतंय? किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग कान्हाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. तर अशा ह्या लाडक्या श्रीकृष्णाला नुसतं बघितलं तरी आपल्याला किती आनंद होतो.
तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला आवडणारं मिठास दही. तर हे मिठास दही बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: अर्धा लिटर दूध, आवडीप्रमाणे साखर, वेलची पावडर, दही लावण्यासाठी विरजण आणि ड्रायफ्रुट्स. तर सर्वप्रथम दूध तापवून घ्यायचं. तापवून म्हणजे आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे, त्यामुळे मंद आचेवर ते तापत ठेवायचं. पातेलं शक्यतो मोठं घ्यायचं म्हणजे उतू वगैरे जायचा प्रश्न येत नाही. आणि आटेपर्यंत आपली इतर कामं करून घ्यायची. मध्ये मध्ये ढवळायचं मात्र. तर हे आटवत ठेवलेलं दूध असं मधून मधून थोडं ढवळून घ्या. दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर आपण त्यात आपल्या आवडीप्रमाणे साखर घालूया, जशी तुम्हाला कमी जास्त आवडते, आणि परत एकदा ते दूध आटवत ठेवूया. तर दूध आता बऱ्यापैकी आटलंय बघा. अर्धा लिटर दूध मस्तपैकी आटलंय. आता ते आपण थोडं थंड करत ठेवूया. काजू आणि बदाम थोडेसे भाजून घ्या आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घ्या. आटवलेलं दूध कोमट करून घ्यायचं. तर हे मिष्टी दोही कसं लावायचं ते आपण बघूया आता. आपल्या आटवलेल्या कोमट दुधामध्ये बदाम आणि काजूचे हे तुकडे आपण घालूया. नंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया आपल्या आवडीप्रमाणे वेलची पावडर. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे विरजणासाठी लागणारं हे दही. पण ते छान घट्ट असलं पाहिजे, त्याच्यात पाणी असता कामा नये. आणि हे सगळे पदार्थ छानपैकी असे मिसळून आले पाहिजे. छान ते फिरवा छान. तर छानपैकी आपलं असं दही लावून झालं की त्याच्यावर झाकण ठेवून ते सेट होण्यासाठी एक 10 ते 12 तास जसं आपण नेहमी ठेवतो तसं ते दही ठेवून द्यायचं. तर अशा प्रकारे आपलं मिठास दही तयार आहे मैत्रिणींनो. बघा किती छान दिसतंय. आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला आवडणारं मिठास दही. तर असा हा गोपाल कृष्ण जेव्हा आपल्या सवंगड्यांसोबत रानात गायी चरण्यासाठी घेऊन जात असेल तेव्हा माय काय बोलत असेल? कोणतं गाणं आठवतंय? कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय, संगे चाले श्रीदाम सुदाम. मागे बोले माय, मागे बोले माय. कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय, संगे चाले श्रीदाम सुदाम. मागे बोले माय, मागे बोले माय. मंडळी, पूर्ण गाणं ऐका, म्हणजे अर्थात आपण ऐकलेलंच आहे, पण परत एकदा रिव्हिजिट करा. आहा, काय छान गाणं आहे. तर मंडळी, आपण आपली लहानपणीची आवडती श्रीकृष्णाची गाणी तर म्हटलीच, पण आजकाल सुद्धा या गाण्यांमध्ये इतके प्रयोग होत आहेत ना. एका ओरिजिनल गाण्यावरून बनवलेलं एक फ्युजन मला खूप आवडतं. थोडंसं ट्राय करते आता. मित्र मंडळींसमोर ट्राय करायला काय हरकत आहे. कृष्णाने बेगने बरो, कृष्णाने बेगने बरो, कृष्णाने बेगने बरो, बरो, बरो. ला 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 ला. मैत्रिणींनो, हे खूप कठीण काम आहे. अरे बापरे, म्हणजे त्या गायकांना बाबा खरंच कोटी 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 प्रणाम. बापरे, ही सगळी गाणी गाणं म्हणजे अतिशय कठीण काम. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की हे सर्व गायक आणि गायिका ही सगळी गाणी
नेहमीच कसे काय असे गातात की आपण म्हणू परफेक्ट, हा आहे परफेक्ट किंवा ही आहे परफेक्ट. म्हणजे त्यांचं परफेक्शन इतकं अत्युच्च पातळीवरचं असतं ना, की ते गाणं त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं कोणी गाऊच शकणार नाही. मंडळी, श्रीकृष्ण अर्थात चिरंतन वैश्विक तत्व आहे ते. आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे जे चिरंतन तत्व आहे, ते आपण सतत आपल्या अंतर्मनात जर निनादत ठेवलं, तर जगाकडे बघण्याची आपली दृष्टी पूर्ण बदलून जाईल. म्हणजे पूर्ण जगाकडे आपण एका प्रेमळ दृष्टीने बघायला लागू आणि आपलं जगणं इतकं सहज आणि सोपं होऊन जाईल ना. पण त्यासाठी तो ध्यास मात्र हवा. माझ्या मनाला गो छंद गोविंद, नित्य गोविंद. माझ्या मनाला गो छंद गोविंद, नित्य गोविंद. तर असा ध्यास पाहिजे. तर अशा छान विचारांशी स्वतःला जोडून घ्या आणि स्वतःमध्ये रोज एक नवीन सकारात्मक बदल घडवा आणि आपला लाडका श्रावण एन्जॉय करा.